हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव अंजली वीरा गुरव. मी मालपाडोंगरी उपासना केंद्रात आहे आणि बापू परिवारामध्ये साल 2001 पासून येते. हा जो माझा अनुभव मी आज सांगणार आहे तो माझ्या मुलीच्याबद्दलचा आहे. आपला सद्गुरू आपली कशी पावलोपावली काळजी घेतो, आपलीच नाही तर आपल्या मुलांचीही, ह्याच्या संदर्भातला आहे. 2019मध्ये माझी मुलगी रश्मी वीरा, तिने तिचं हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं आणि त्यावेळेला तिला हॉटेलकडून म्हणजे ज्या कॉलेजमध्ये होती त्या कॉलेज थ्रू तिला ओबेरॉयला जॉब पण मिळाला. पण काय सो मुलांचं असतं की पुढे आणखीन आपल्याला काहीतरी जायला पाहिजे, पुढे शिक्षण किंवा बाहेरगावी जॉब. हे हॉटेल इंडस्ट्रीजमधल्या मुलांना, म्हणजे ती शेफ आहे त्यामुळे तिची अपेक्षा होती की बाकीचे माझे फ्रेंड्स आहेत तेही बाहेरगावी गेलेत तर मीही जावं म्हणून. तर मग दादांना विचारलं तिने, तर दादा मी जाऊ का म्हणून, कारण की आपले सुचित दादा काही असो तर घेऊन जा पहिलं सुचित दादांकडे, दादा सांगतील त्याप्रमाणे पुढचं करायचं. पण दादांनी सांगितलं 2 वर्ष सध्या कुठे काही जाऊ नकोस, इकडेच बघ म्हणून. ठीक आहे, पण सध्या हातामध्ये जॉब होता म्हणून एक्सपिरियन्स पण घेत होती. असं करता करता काही काळ गेला आणि तिला एक स्किनचा प्रॉब्लेम चालू झाला. अक्षरशः म्हणजे पाठीला आणि म्हणजे बऱ्याच शरीराच्या भागावर तो पसरलेला होता आणि खूप त्रास व्हायचा, कारण की शेफ कोटमुळे आणि कंटिन्युअस किचनमध्ये असल्यामुळे ते स्प्रेडही होत होतं. बरेच डर्मिटॉलॉजिस्ट होते किंवा स्किन स्पेशालिस्ट, त्यांची ट्रीटमेंट घेतली पण थोडा वेळ बरं वाटायचं, परत चालू व्हायचं. असं थोडं फ्रस्ट्रेशनची लेवल पण वाढायला लागली जेव्हा ती सुट्टीमध्ये म्हणजे त्यावेळेला लॉकडाऊनचा पिरियड लागला त्यामुळे मध्ये कधीतरी घरी यायची ती, जेव्हा सुट्टी एखाद दिवसासाठी असायची ती पण परमिशन वगैरे घेऊन. पण नंतर मग परत त्यांना जावं लागायचं आणि हॉटेलचे पण त्यांचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांची तिने ट्रीटमेंट घेतली त्यावेळेला, पण काहीसा फरक नव्हता पडत. नंतर दुसरेही इकडचे स्किन स्पेशालिस्ट आहे त्यांनाही दाखवलं. त्यावेळेला दादांनाही सांगितलं की दादा असा असा प्रॉब्लेम होतो आहे, काय करू म्हणून. दादांनी तिला घोरकष्ण स्तोत्र बोलायला सांगितलेलं होतं, काही संख्या दिलेली होती त्याप्रमाणे तेही चालू होतं. पण नंतर मग तिला इतका त्रास झाला की रात्री झोपायला व्हायचं नाही, अक्षरशः रात्र जगून काढायची. मग कंटाळली त्याला आणि ती एक दिवस म्हणाली की आई मी माझा हा जॉब सोडते, मला आता नाही होते, सहन नाही होते जे शारीरिक माझा हा जो त्रास आहे तो. आम्ही म्हटलं ठीक आहे म्हणून, तुला जे योग्य वाटतं ते कर. आणि तिने जॉब सोडला आणि लास्ट 2021 असेल साधारण जून जुलै महिना, तेव्हा तिने जॉब सोडून ती घरी आली. आणि नंतर जेव्हा तिचं ते स्किनचं आम्ही बघितलं दोघांनी, मी आणि माझ्या मिस्टर नितीन सिंह यांनी, अक्षरशः खूप पसरलेलं होतं. आम्ही तिला म्हटलं तू आधी का नाही एवढं सगळं सांगितलंस की एवढा तुला त्रास होतोय आणि हा प्रकारचा एवढा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुला आधीच सांगितलेलं असतं की हे सोड आणि तू घरी बस म्हणून. नंतर मग आपल्या इकडेच आमच्या इकडेचे 2-4 बिल्डिंग सोडून होमिओपॅथिकचे डॉक्टर, त्यांच्याकडे तिला कन्सल्ट केलं की असं असं आहे, सगळ्या प्रकारे आता झालेलं आहे पण आता काही फरक नाही पडत आहे, त्यामुळे आपण बघूया प्रयत्न करू. त्यांचंही मेडिसिन्स चालू केले. काही वेळेला अक्षरशः पूर्ण स्किन ड्राय व्हायची, अक्षरशः आता वाटेल आता नॉर्मल होत आलं आहे, पण नंतर परत ते जनरेट होत होतं, अशा प्रकारे होतं. आणि प्रॉब्लेमच एवढा वाढत होता की अक्षरशः आम्ही रात्री सगळीजणं जागत असायचो, कारण की ही रडत बसायची, हिला झोप यायची नाही. अंगावर कधी थंड पाण्याच्या घड्या ठेवा, कापूसाचे थंड पाण्याने पुसून काढा वगैरे सगळे प्रकार करत होते, पण काहीच परिणाम होत नव्हता त्याच्यावर. आणि त्यामुळे तीही डिप्रेशनला जायला लागलेली होती. आणि आम्ही घरात म्हणजे आपलं बाळ जेव्हा आजारी आहे म्हटल्यानंतर काय करणार अशा परिस्थिती, म्हणजे आम्ही पण घरात पूर्णच वातावरण अक्षरशः म्हणू शकतो आपण की नैराश्याचं चाललेलं होतं, काहीच पॉझिटिव्ह वाटत नव्हतं. अशातच ती एक दिवस म्हणाली की आई परत आपण दादांना विचारूया का, काहीच होत नाही आहे म्हणून. तर म्हटलं हरकत नाही. मग तिनेच डॉक्टर नीलम वीरांना फोन केला की असं आहे म्हणून. आणि डॉक्टरांनी एक हिंदूच्या जे आहेत डॉक्टर त्यांचा नंबर आणि डिटेल्स पाठवून दिली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच त्या डॉक्टरांकडेही गेलो. डॉक्टरांनी ते बघितलं, चेक केलं आणि फक्त एवढंच म्हणाले की चॅलेंज ॲक्सेप्टेड. अक्षरशः त्या क्षणाला माझा बापू माझ्या समोर म्हणतो की हे जे काही संकट आहे तुझं, त्या संकटाच्या वेळेला मी तुझ्याबरोबर आहे. हे चॅलेंज म्हणजे भलेही ते तिची शारीरिक व्याधी असेल. आणि त्यावेळेला शब्द दादांचे आठवलेले होते की 2 वर्ष थांब, 2 वर्षानंतर काही करू नकोस. आणि हे सगळं कसं इंटरकनेक्टेड होतं, तो लॉकडाऊनचा पिरियड, हिचं शारीरिक हा जे स्किनचा प्रॉब्लेम आणि
काहीतरी जाणवत होतं की बापूंचंच हे तिचे भोग जरी असले तरी ह्याच्यावर आपल्याला मार्ग दाखवणारा आपला डॅड, आपला बापू आहेच तिकडे. आणि जेव्हा त्या डॉक्टरांना भेटले त्यांनी सांगितलं की हा डिसीज जो आहे तो इंडियामध्ये आता सध्या खूप फैलावलेला आहे. ते जे जंतू आहेत ते इझिली मरत नाहीत. तुमचं कपड्यावरचंही जर का तुम्ही काढून ठेवलं तर ते मरायच्यासाठी कमीत कमी 4 महिने लागतात. तरी ते म्हणाले हरकत नाही, मी जे मेडिसिन्स देतो आणि ज्या ज्या क्रीम्स देतो त्या योग्य रीतीने वापरा, तुम्हाला बरं वाटेल. 1 महिन्यात खरंच बाप्पाचे ब्लेसिंग्स, दादांचे शब्द, दादांचे रेकमेंडेशन किंवा दादांनी सांगितलेलं डॉक्टर म्हणजे आपल्याला तिकडे होणारच, आपलं पॉझिटिव्हच सगळं मिळणार एवढं माहीत होतं. नंतर 1 महिन्याने आता कसं थोडंसं काय म्हणतात की ते आभाळ काळं होऊन गेल्यानंतर तर थोडंसं कुठेतरी उजेड दिसायला लागलेला होता की तिच्यात पॉझिटिव्हिटी येत होती, तिची स्किन रिकवर व्हायला लागलेली होती. आणि महिन्याभरातच तिचे जे स्किनचा जो इश्यू होता तो निघून गेलेला होता. तिकडे व्रण राहिलेले होते पण ते सगळं निघून गेली होती जी काय होता इश्यू तो. त्याच्यानंतर परत डॉक्टरांना कन्सल्ट केलं की डॉक्टर आता तर बरं वाटतंय पण माझं प्रोफेशन असं आहे आणि मला बाहेरगावीही जायची इच्छा आहे, तर काय करू शकतो आपण. ते म्हणाले की काही हरकत नाही, परत यायचे चान्सेस कमी आहेत पण काही झालं तर मी आहेच इकडे, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात तू असलीस तरी आपण एकमेकांना कनेक्ट करू शकतो. खरंच ते शब्द म्हणजे त्या क्षणाला असं वाटलं की आमचं पूर्ण आपलं चंडिका कुल, माझं पूर्ण फॅमिली मला आधार देत आहे. खूप 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 भरून आलं त्यानंतर. त्याच्यानंतर परत रश्मीवीराचे इंटरव्ह्यूज देणं बाहेरगावीसाठी तिचं चाललेलं होतं. पण फेल्युअर येत होतं तिला जसं पाहिजे होतं, कारण की एक मुलांचं असं असतं एक 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये काम केल्यानंतर त्यांना इक्विव्हॅलंटच प्रॉपर्टी पाहिजे किंवा दुसरं कॉम्प्रोमाइज करायचं नसतं, हल्लीच्या मुलांचं असतं असं. तर मग ती इंटरव्ह्यू देत होती पण नव्हतं पॉझिटिव्ह तिला रिझल्ट मिळत, फेल्युअर येत होतं. अशानंतर एक दिवस साधारण मे महिन्याच्या आसपास एक लंडनची प्रॉपर्टी दिनेड म्हणून आहे, त्यांचं कतारला नवीन हॉटेल चालू होते, त्याच्यासाठीचं इंटरव्ह्यूचं तिला कॉल आला होता. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी पण डिप्रेशन, मम्मी आई मला अक्षरशः भीती वाटते इंटरव्ह्यू द्यायची, काय करू, मला फेल्युअरने मी यांना कंटाळले, मला नाही इच्छा होत आहे द्यायला जायची. आणि तिच्या स्किनच्यामुळे आपलं बाप्पाचं जे पेंडंट आहे तिने ते घालायचं बंद केलेलं होतं, कारण की ते इचिंग व्हायचं, अंगावर खूप त्रास होत होता म्हणून. आणि बापूंनीच ही बुद्धी दिली त्या क्षणाला. माझ्याकडे घरी भले आपला हा लॉकडाऊनचा पिरियडचा होता किंवा आपल्याकडे वस्तू इझिली अवेलेबल होत नाहीत, पण आपले बापू परिवार आहे आणि आपलं केंद्र आहे आणि मेन म्हणजे त्याचं नाचचं वीत त्याचं प्रयोजन. माझ्याकडे लकीली एक घरात पेंडंट बापूंचं आलेलं होतं. तिला एवढंच म्हटलं की प्रत्येक इंटरव्ह्यू हा नवीन इंटरव्ह्यू म्हणून दे आणि एक ह्याच्यावर विश्वास आहे ना, हे पेंडंट आहे. आणि त्यावेळेला बापूंचे चरण घरी होते आणि बापूंच्या चरणांवर ते अर्पण केलं. बाप्पाला एवढंच म्हटलं की बाप्पा जे काय आहे, जे योग्य आहे तिच्यासाठी ते सगळं देणारा तू आहेस. आणि तिला सांगितलं हे फक्त गळ्यात घाल आणि काढायचं नाही. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेली. इंटरव्ह्यू तिचा खूप सुंदर झाला. नंतर 2 दिवसांनी तिचं सिलेक्शन पण झालं. आणि लिटरली म्हणजे म्हणतात ना की तो सद्गुरू आपल्यासाठी काय काय करतो, कसं आपल्या पुढ्यात योग्य वेळ आल्यावर तो वाढून देतो, अक्षरशः सोन्याचा ताटही तो भरून आपल्याला देतो. म्हणजे आपल्याला फक्त ना माझा बाप आहे माझ्यासाठी तरी खूप मोठा विश्वास आहे की तो आहे माझ्यासाठी प्रत्येक क्षणाला माझ्या पूर्ण फॅमिलीची, प्रत्येक लेकराची त्याची काळजी घेतो. आणि त्याच्यानंतर आता बापूंचीच कृपा, माझ्या मुलीचं जॉबच्यासाठी तिचं जे परमनंट तिचं झालं, तिकडचे प्रोसिजर आता सुरू होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ती कतारला दोहाला हॉटेल आहे तिकडे तिचं जॉब नवीन सुरू होतं. हे फक्त आपला डॅडच करू शकतो. हे फक्त दादाच, जे ते पूर्ण लॉकडाऊनमध्ये तर अक्षरशः दादा आणि नीलमवीरा म्हणजे अक्षरशः असं झालेलं होतं की नीलमवीरांना फोन करायचा, तिकडून दुसऱ्या दिवशी रिप्लाय यायचा आणि सगळं छान होत होतं. म्हणजे काय म्हणतात, भरे लोकांच्यासाठी हा लॉकडाऊन किंवा हा जो घाणेरडा काळ आहे दुःखाचा असेल, पण आम्ही ह्या काळातही बापूने आम्हाला खूप सुखात ठेवलेलं आहे. अंबज्ञ बापूराया, तुझी कृपा आम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की राहणारच आहे, तू आहेसच बरोबर. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.